दरम्यान पहिल्या भागाच्या यशानंतर आता धर्मवीर 2 या चित्रपटाची उत्सुकता लागली होती आणि अखेर तो चित्रपट आता रिलीज झालाय। साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट ही टॅगलाईन घेऊन धर्मवीर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय। धर्मवीरचा पहिला भाग रिलीज झाल्यानंतर महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली। एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे महाराष्ट्रातलं राजकारण हादरून गेलं। याच बंडाचं समर्थन करणारं कथानक धर्मवीर 2 मध्ये पाहायला मिळतंय। असं म्हटल्यावर वावगं ठरणार नाही, कारण दिगेंचं हिंदुत्व आणि शिंदेंच्या बंडापूर्वीची अस्वस्थता ही अशी राजकीय किनार असलेल्या या चित्रपटावरून राजकारण रंगलं नसतं तर नवलच आहे। पुढच्या पार्टमध्ये तुमची भूमिका काही असेल अपेक्षित आहे का? उत्सुकता आहे का तुमच्यामध्ये? आणि असा एखादा चित्रपट तुम्ही पण काढणार आहात का? नाही, याच्या जो धर्मवीर 3 येईल त्याची पटकथा मिळेल। फडणवीस जे काढतायत काय धर्मवीर 3, त्यांना काय धर्मवीर माहिती? त्यांना काय धर्मवीर माहिती? त्यांनी औरंगजेबावर सिनेमा काढला पाहिजे। आता धर्मवीर 2 काढतायत, धर्मवीर 3 काढतायत, धर्मवीर 4 काढतायत। ते का अमर अकबर अँथनी सिनेमा काढतायत का? की गोलमाल 1, गोलमाल 2, गोलमाल 3? खरं म्हणजे गोलमाल 1, गोलमाल 2, गोलमाल 3 असा सिनेमा ह्यांच्यावर काढला पाहिजे। दलाल नंबर 1 असं नाव पाहिजे, शॉर्ट आणि स्वीट। अँटी नंबर 1 कसं होतं तसं दलाल नंबर 1 प्रमुख भूमिकेत संजय राऊत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।